हॅलो आणि नमस्कार विद्यार्थी मित्रांनो। तर पहा, असे विद्यार्थी जे 10वी बोर्डामध्ये शिकत आहेत, जे महाराष्ट्र बोर्डाचे स्टुडंट आहेत, अशा विद्यार्थ्यांची लवकरात लवकर आता युनिट टेस्ट जवळ येत आहे। तर मग मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे सायन्स पार्ट 2 मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन जे आहेत ते चॅप्टर वाइज क्वेश्चन जे आहेत ते मी तुमच्या समोर डिस्कस करणार आहे। तर मग विद्यार्थी मित्रांनो, हा जो काही व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा। यामधून तुम्हाला तुमच्या युनिट टेस्ट मध्ये जास्तीत जास्त स्कोर जो आहे तो तुम्ही करण्यासाठी नक्कीच मदत होईल या व्हिडिओची। ठीक आहे, तर मग बघा, पहिला जो तुमचा टॉपिक आहे दॅट इज हेरिडिटी अँड इव्होल्यूशन। सायन्स पार्ट सेकंड मधला फर्स्ट टॉपिक दॅट इज हेरिडिटी अँड इव्होल्यूशन। त्याच्यामधले सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन काय विचारला जाईल तुम्हाला याच्यामध्ये, तर पहा, डिफाइन म्युटेशन असा क्वेश्चन विचारला जाईल। मग त्याच्यामध्ये महत्त्वाचं त्याच्यामध्ये आहे व्हॉट एक्झाम्पल, दॅट इज सिकल सेल ॲनिमिया जे एक्झाम्पल आहे हे देखील तुम्हाला त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे। डिफाइन म्युटेशन अँड एक्झाम्पल ऑफ द म्युटेशन। ठीक आहे, नंतरचा क्वेश्चन असेल तुमचा एक्सप्लेन ट्रान्सक्रिप्शन, म्हणजेच जे आपण म्हणतो की DNA पासून RNA बनण्याची जी काही प्रोसेस आहे दॅट इज ट्रान्सक्रिप्शन। मग हा क्वेश्चन तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी नक्कीच येईल 2 मार्कांसाठी। ठीक आहे, मग नंतर आहे एक्सप्लेन वेस्टिजियल ऑर्गन्स विथ द एक्झाम्पल। मग कोणते कोणते वेस्टिजियल्स ऑर्गन आहेत, आपण वेगवेगळे 5 वेस्टिजियल ऑर्गन जे आहेत ते पाहिलेले होते। मग कोणते कोणते वेस्टिजियल ऑर्गन आहेत हे विथ एक्झाम्पल तुम्हाला त्या ठिकाणी काय करायचं आहे तर एक्सप्लेन करायचं आहे। वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे काय होतं त्याची डेफिनेशन लिहून तुम्हाला वेगवेगळे एक्झाम्पल जे आहेत त्या ठिकाणी एक्सप्लेन करण्यासाठी येणार आहे। ठीक आहे, नंतर बघा कॅरेक्टर्स ऑफ दी पेरिपॅटस, म्हणजे जे आपण बघितलं होतं की कनेक्टिंग लिंकमध्ये। ठीक आहे, पेरिपॅटस असेल, प्लॅटिपस असेल आणि जो आपला लंगफिश असेल, हे जे एक्झाम्पल आहेत हे पण व्यवस्थित करून ठेवा। ओके, नंतर आहे डिफाइन फोसाइल्स। ठीक आहे, डिफाइन फोसाइल्स अँड बघा, जे फोसाइल्स जे आहेत त्याचं एज डिफाइन करण्यासाठी कोणती टेक्नॉलॉजी वापरली जाते ती मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगायचं आहे। हे पण तुम्हाला MCQ मध्ये विचारलं जाऊ शकतं, कोणती ती मेथड आहे जे फोसाइलचं एज जे आहे ते डिफाइन करते। ठीक आहे, मग हे झाले पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन तुमच्या हेरिडिटी अँड इव्होल्यूशन मधले। ठीक आहे, मग आता बघा नेक्स्ट वन तुमचा टॉपिक आहे सेकंड वन दॅट इज लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट। मग याच्यामध्ये काय विचारलं जातं रे, तर बघा याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे लेबल दी डायग्राम ऑफ द ह्युमन रेस्पिरेटरी सिस्टम। म्हणजे जी तुम्हाला याच्यामध्ये रेस्पिरेटरी सिस्टम आहे, रेस्पिरेटरी सिस्टमची डायग्राम ड्रॉ करण्यासाठी नाही तर त्याचं लेबलिंग करण्यासाठी विचारली जाणार, फक्त आणि फक्त लेबलिंग करण्यासाठी विचारली जाणार 2 मार्क्ससाठी। ठीक आहे, नंतर बघा सायंटिफिक रिझन्स समटाइम्स लोअर अँड हायर ऑर्गॅनिझम परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन। जेव्हा की तुमचे प्लांट्स असतील अनएरोबिक रेस्पिरेशन केव्हा परफॉर्म करतात, वेन सीड जर्मिनेशनची जेव्हा पिरियड असतो तेव्हा काय करतात ते अनएरोबिक रेस्पिरेशन शो करतात। त्यासोबत जे आपण ह्युमन्स असतो ते केव्हा अनएरोबिक रेस्पिरेशन शो करतात, असा पण क्वेश्चन जो आहे तो तेव्हा तुम्हाला एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो। ठीक आहे, मग थर्ड वन क्वेश्चन आहे दॅट इज फाइंड द कोरिलेशन इन द डिफरंट अमिनो ॲसिड्स ऑफ द प्रोटीन। मग हा जो काही क्वेश्चन आहे, मग तुमचा केसामध्ये कोणता प्रोटीन असतो, स्किनमध्ये कोणता प्रोटीन असतो, मेलानाइन नावाचा प्रोटीन असतो, त्यासोबत स्किनमध्ये तुमचा कॅरेटिन नावाचा हेअर्समध्ये कोणता प्रोटीन असतो, कॅरेटिन नावाचा प्रोटीन असतो, देन ब्लडमध्ये कोणता असतो, हिमोग्लोबिन असेल, त्यासोबत जे पण काही इन्सुलिन वगैरे असतील, वेगवेगळे हार्मोन्स असतील, पिट्युटरी ग्लँड्स काय करतात हे पण तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थित करून ठेवलं महत्त्वाचं आहे। त्यासोबत बघा ह्याच्यामध्ये विटॅमिन्स अँड इट्स टाईप, याच्यामध्ये किती टाईप्स आहेत तर विटॅमिन्सचे 2 टाईप्स आहेत, एक फॅट सोल्युबल विटॅमिन्स अँड वॉटर सोल्युबल विटॅमिन, त्याचे टाईप्स आणि त्याला एक्सप्लेन पण करणं महत्त्वाचं आहे। नंतर लेबल द डायग्राम ऑफ द क्रोमोझोम, मग त्याच्यामध्ये क्रोमोझोम P आर्म Q आर्म, नंतर आहे सेंट्रोमियर अँड तुमचं DNA, हे पण त्या ठिकाणी तुम्ही लेबल करणं महत्त्वाचं आहे क्रोमोझोममध्ये। गिव्ह दी डिफरन्स बिटवीन दी मायटोसिस अँड मिओसिस। ठीक आहे, जो मिओसिस अँड मायटोसिसचा डिफरन्स आहे तो पण त्या ठिकाणी तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि हे पण मोस्ट इम्पॉर्टंट आहे। गिव्ह दी डिफरन्स बिटवीन दी एरोबिक अँड अनएरोबिक रेस्पिरेशन। हे झाले पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन तुमचे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट फर्स्ट मधले। ठीक आहे, मग आता आपण लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड मध्ये कोणते क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। मग बघा दी लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंड मध्ये महत्त्वाचा क्वेश्चन जो आहे तो फर्स्ट ऑफ ऑल क्वेश्चन आहे दॅट इज
एक्सप्लेन दी व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन विथ एक्झाम्पल. बघा, जे व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन आहे म्हणजे स्टेम थ्रू होतं, पोटॅटोचं होतं, त्यासोबत जे शुगर केन आहे, शुगर केनचं कशा थ्रू होतं, ब्रायोफायलम आहे, ब्रायोफायलमचं कशा थ्रू होतं, हे तुम्हाला व्हेजिटेटिव्ह प्रोपॅगेशन जे आहे ते व्यवस्थित करून ठेवायचं आहे. नंतर बघा, फाइंड दी कोरिलेशन इन डिफरंट टाइप ऑफ दी असेक्शुअल रिप्रोडक्शन. ठीक आहे, फाइंड दी कोरिलेशन जे आहे ते तुम्हाला असेक्शुअल टाइप ऑफ रिप्रोडक्शनमध्ये कशा प्रकारे होतं, बडिंगमध्ये काय होतं हे तुम्हाला त्या ठिकाणी करून ठेवायचं आहे. हायड्रामध्ये काय होतं, नंतर अल्गीमध्ये कशा प्रकारे होतं हे पण तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित करायचं आहे. नंतर ड्रॉ ए नीट लेबल डायग्राम ऑफ दी फ्लावर. ठीक आहे, फ्लावरची जी काही डायग्राम आहे ती व्यवस्थित करून ठेवा, अतिशय सोपी आहे. विथ लेबल डायग्राम तुम्हाला एक्झाममध्ये हा क्वेश्चन जो आहे तो नक्कीच पाहायला भेटेल. नंतर बघा, एक्सप्लेन दी पॉलिनेशन अँड इट्स टाईप. ठीक आहे, मग पॉलिनेशन म्हणजे काय होतं, पॉलिनेशन जे आहे ते काय होतं रे, तर ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू दी स्टिग्मा म्हणजे पॉलिनेशन होतं. मग हे पॉलिनेशनचे कोणते कोणते, क्रॉस पॉलिनेशन असेल, सेल्फ पॉलिनेशन असेल, हे दोन टाईप्स पण तुम्हाला त्या ठिकाणी व्यवस्थित करून ठेवायचे आहेत. ठीक आहे, नंतर आहे ड्रॉ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड फंक्शन ऑफ इट्स पार्ट. बघा, हे तितकं येणार नाही कारण खूप मोठा प्रश्न आहे हा, तुम्हाला बोर्डाच्या एक्झाममध्ये पाहायला भेटेल, पण युनिट टेस्टमध्ये शक्यतो हे टाकणार नाहीत कारण खूप मोठा लॉंग क्वेश्चन आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तितका वेळ पण पुरणार नाही. तर हा आला तर येऊ शकतो किंवा येणार पण नाही. गिव्ह दी फंक्शन्स ऑफ दी ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड इट्स पार्ट. मग त्याची ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमची जी काही डायग्राम आहे त्याचे पार्ट्स काय आहेत, एखादा पार्ट देतील त्याचं फंक्शन जे आहे ते विचारलं जातं तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी. ठीक आहे, नंतर बघा, गिव्ह दी नेम ऑफ दी हार्मोन्स इन दी मेन्स्ट्रुअल सायकल. मेन्स्ट्रुअल सायकलमधले जे पण काही हार्मोन्स आहेत त्याचे नेम्स वगैरे तुम्हाला लिहिण्यासाठी विचारलं जाऊ शकतं. गिव्ह दी डिफरन्स डे ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल अँड एक्सप्लेन IVF. म्हणजे हे जे काही क्वेश्चन आहेत हे लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट सेकंडमध्ये तुम्हाला अशा प्रकारे विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, मग बघा आता नेक्स्ट वन म्हणजेच फोर्थ वन जो तुमचा टॉपिक आहे दॅट इज एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. ठीक आहे, जो तुमचा चौथा टॉपिक आहे पर्यावरण व्यवस्थापन, त्याच्यावरती काय काय क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. तर मग फर्स्ट वन आहे दॅट इज गिव्ह दी नेम ऑफ एनी टू नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर्स अफेक्टिंग दी एन्व्हायरमेंट. बघा, मी तुम्हाला लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं जे नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर जे आहेत त्याचे दोन दोन एक्झाम्पल तुम्ही त्या ठिकाणी करून ठेवणं महत्त्वाचं आहे कारण ते तुम्हाला एक्झाममध्ये विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, मग आर्टिफिशियल फॅक्टर्स आणि नॅचरल फॅक्टर्सचे दोन दोन तरी एक्झाम्पल जे आहे ते तुम्ही त्या ठिकाणी करणं महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी. नंतर बघा, गिव्ह दी इफेक्ट्स ऑफ दी रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन. जे 4 पॉईंट्स आहेत ते 2 मार्क्सला तुम्हाला त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, रेडिओ ॲक्टिव्ह पोल्युशन म्हणजे काय होतं. नंतर बघा, 3 लॉज इनॅक्टेड अबाउट दी एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन ऑनली विथ दी 3 देअर इयर्स. बघा, इयर्स जे आहेत जसं की तुमचा पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं होतं जो वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ॲक्ट आहे तो कधी आला होता तर 1972. ठीक आहे, 1972 असेल. नंतर 1980ला जो आला होता तो फॉरेस्ट कन्झर्वेशन ॲक्ट असेल आणि 1986ला आला होता तो कोणता होता तुमचा एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट असेल. ठीक आहे, मग त्याचे इयर्स आणि कोणता ॲक्ट कोणत्या इयरला आला हे तुम्हाला मॅच दी पेअर्समध्ये किंवा एक्सप्लेन करण्यासाठी विचारलं जाऊ शकतं. नंतर आहे एक्सप्लेन बायोडायव्हर्सिटी आणि इट्स टाईप. म्हणजे बायोडायव्हर्सिटीमध्ये जेनेटिक बायोडायव्हर्सिटी असेल, स्पीसीज डायव्हर्सिटी असेल आणि इकोसिस्टम डायव्हर्सिटी, त्याचे टाईप्स आणि बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय होतं हे तुम्हाला त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं. नंतर बघा, व्हेरियस सिम्बॉल्स. आणि हा जो काही सिम्बॉलचा जो क्वेश्चन आहे हा काय आहे तर व्हेरी IMP क्वेश्चन आहे. ठीक आहे, हा तुम्हाला एक्झाममध्ये पाहायला भेटेलच. वेगवेगळे सिम्बॉल देतील आणि सिम्बॉलचे नेम असेल आणि थोडंसं एक्सप्लेन पण त्या सिम्बॉलबद्दल तुम्हाला करायला सांगतील. नंतर बघा, क्लासिफिकेशन ऑफ दी थ्रेटन स्पीसीज, याच्यावरती पण तुम्हाला एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट या टॉपिकवरती क्वेश्चन जे आहेत ते पाहायला भेटतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे स्टुडंट जे 10वी बोर्डाचे स्टुडंट आहेत आणि त्यांना बोर्डाची तयारी अजून पण सुरू केली नाही तर अशा स्टुडंटसाठी आमची ई-सारथी ऑनलाईनची 8 जुलैची बॅच जी आहे ती स्टार्ट झालेली आहे. तर मग महाराष्ट्रभरातील जे विद्यार्थी महाराष्ट्र बोर्डाचे स्टुडंट आहेत अशा विद्यार्थ्यांनी ही जी काही बॅच आहे ती लवकरात लवकर जॉईन करून घ्या आणि 10वीचा स्कोअर जो आहे तो आमच्यासोबत बूस्ट करा. चला तर मग हा जो काही व्हिडिओ आहे तो अशा लोकांपर्यंत शेअर करा जे विद्यार्थी 10वी बोर्डामध्ये शिकत आहेत आणि त्यांचा स्टडी जो आहे
त्यांना म्हणजे अभ्यासामध्ये तर मदत होईलच आणि स्कोअर बूस्ट करण्यामध्ये देखील नक्कीच मदत होईल. चला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज मिळवण्याकरिता आमच्या ई सारथी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.